सोलापूर महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे। यासाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्याच्या नगर विकास खात्याने मंगळवारी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना दिले। राज्यातील महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे। सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश 6 मे रोजी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले होते। या आदेशाच्या 1 महिन्यानंतर नगर विकास खात्याने राज्यातील अ, ब, क, ड वर्गातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले। सोलापूर महापालिकेची 2017ची सार्वत्रिक निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाली होती। आगामी निवडणूक सुद्धा याच पद्धतीनुसार होणार आहे। प्रभाग रचना तयार करण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांवर आहे। आयुक्तांनी प्रभाग रचना तयार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे। जिल्हाधिकारी ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत। प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांवर आहे, तर यावरील हरकतींवर सुनावणी आणि निर्णय देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आहे। अंतिम प्रभाग रचना मनपा आयुक्त प्रसिद्ध करणार आहेत। सोलापूर महापालिकेसाठी 2022 मध्ये तत्कालीन आयुक्तांनी 3 सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली होती। यामध्ये लोकसंख्या वाढ विचारात घेऊन सदस्य संख्या 102 वरून 113 करण्यात आली होती। मात्र ही प्रभाग रचना रद्द झाली। नव्या प्रभाग रचनेत प्रभाग संख्या आणि सदस्य संख्या वाढण्याची शक्यता आहे। आजवरच्या प्रभाग रचनेवर एक नजर टाकूया। 2002 3 सदस्यांचा एक प्रभाग होता। 2007 साली 1 सदस्याचा एक वॉर्ड याप्रमाणे। 2012 साली 2 सदस्यांचा एक प्रभाग होता, तर 2017 साली 4 सदस्यांचा एक प्रभाग आणि 2022 साली 3 सदस्यांचा एक प्रभाग अशा पद्धतीने रचना झाली होती। महापालिकेवर मार्च 2022 पासून प्रशासक आहे। निवडणुका लवकर व्हाव्यात अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू होती। प्रभाग रचनेच्या आदेशामुळे सर्वपक्षीयांच्या निवडणुकीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। शक्य असेल थेटवर 4 सदस्य, सर्व प्रभाग 4 सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग 3 अथवा 5 सदस्यांचा होईल अथवा 2 प्रभाग 3 सदस्यांचे होतील।